तर 23 तीर्थांचं स्नान झालेलं आहे. एक अग्नितीर्थ आणि 22 कुंड असं टोटल मिळून 23 तीर्थ आहेत. त्यांचं स्नान झालेलं आहे. चेंज केलं आहे आम्ही, पूर्ण ड्रेस वगैरे चेंज केलं आहे आणि आता जातो आहे आम्ही दर्शनाला. दर्शनाला जाण्यासाठी या टाईपचं तुम्हाला साईडनं दिसेल, इथून तुम्हाला दर्शनाला जावे लागेल. आणि महत्त्वाचा स्कॅम म्हणजे तुम्ही जर रामेश्वरममध्ये येत आहे आणि 23 ते 22 तीर्थांचं स्नान करायचं असेल तर समुद्रामध्ये म्हणजे अग्नितीर्थमध्ये तर करू शकता, फ्रीमध्ये आहे. आणि 22 तीर्थांच्या स्नानासाठी तुम्हाला इथे एक गेट आहे, मी गेटचं नाव तुम्हाला दाखवून देईल, स्क्रीनवरती दिसत असेल. तिथे तुम्हाला 25 रुपयाची पर्ची काटायची, म्हणजे 25 रुपयाची पावती कट करायची आणि नंतर मग जायचं. तुम्हाला बाहेर भरपूर लोक भेटतील, 500 रुपये, 1000 रुपये, 800 रुपये पर पर्सन आणि फुल बकेट वगैरे देतो. तसं काय नसतं. मी तर 25 रुपयाचं घेतलं होतं आणि व्यवस्थित माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. तर तुम्हीही 25 रुपयाचं कट करा. तर चला, तर मी दर्शन घेतो, तुम्हालाही घडवतो. भेटू आपण आतमध्ये. रामेश्वरम हे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आणि 4 धामपैकी एक धाम आहे. रामायणानुसार लंकेकडे जाण्यापूर्वी श्रीरामांनी शिवलिंगाची येथे पूजा केली होती. इतिहासानुसार असंही म्हणलं जातं, 23 कुंडाचं स्नान म्हणजेच एक अग्निकुंड आणि 22 कुंडाचं स्नान करूनच तुम्ही रामनाथ स्वामी म्हणजेच रामेश्वरमचं दर्शन घ्यावं. आस्था, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम म्हणजे रामनाथ स्वामी मंदिर, जे आहे तामिळनाडूमध्ये रामेश्वरम येथे. श्री पर्वतवर्धिनी अम्मन मंदिर शिवाच्या पत्नी म्हणजेच पार्वती देवीस अर्पण केले गेले आहे. पर्वतवर्धिनी अम्मन म्हणजेच शक्तीचे, मातृत्वाचे आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. रामनाथ स्वामींच्या दर्शनानंतर श्री पर्वतवर्धिनी देवीचे दर्शन नाही केले तर दर्शन अपूर्ण मानले जाते.